नमस्कार माझ्या गोड ओलेचिंग मंडळीनं, मी तेजू आणि आज आपण बोलणार आहोत त्या थेंबांबद्दल जे फक्त चपरावर नाही तर आपल्या मनावरही पडतं. खरं सांगू का, जीवन हे अगदी पावसासारखंच असतं, कधी हलका रिमझिम कधी मुसळधार. पण जर तू जे थेंबांमध्ये नाचायचं ठरवलं तर प्रत्येक होलसर क्षण आनंदाचा बनतो. लहानपणी आपण पावसात भिजायचो, आई ओरडायची सर्दी होईल ग, पण ती सर्दीपेक्षा जास्त गोड आठवण अजूनही टिकले ना. आता मोठं झाल्यावर आपण पावसात नाही भिजत, पण ताणतणावात मात्र नक्कीच भिजतो. फरक एवढाच, पावसात भिजलो तर चेहरा उजळतो आणि तणावात भिजलो तर चेहरा फिका पडतो. मग निवड तुझी, थेंबात भिजायचं की चिंतेत. थेंब सांगतात मी छोटा असलो तरी सगळं आभाळ मी झाकू शकतो. म्हणजेच लहान लहान प्रयत्नसुद्धा मोठा बदल घडवू शकतात. जसं थेंबा थेंबानं पाऊस तयार होतो, तसं तुमच्या एक एक सबस्क्राईबनं माझं जग उजळतं. कधी लक्ष दिलंय का, कोरडी माती पावसाच्या पहिल्या थेंबानं कशी सुगंधित होते? तसंच आपल्या मनातलं कोरडेपणा, निराशा, थकवा हे सगळं बदलू शकतं फक्त एका सकारात्मक विचारानं. पाऊस मातीचं रूप बदलतो आणि चांगला विचार माणसांचं आयुष्य. मग रोज स्वतःला आठवण करून दे, मी बदलू शकते, कारण माझ्याकडे तोच पाऊस आहे.